विदर्भातून विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीने झोडपलेला आहे। गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा एकदा फटका शेतकऱ्यांना बसतोय। हवामान खात्याने वर्तवलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, संग्रामपूर, जळगाव, जामोद त्याचबरोबर इतर तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली। अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची धाकधूक वाढवली आहे। तर विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीने झोडपलंय। गारपीट आणि वादळी पावसाचा पुन्हा एकदा फटका शेतकऱ्यांना बसतोय। तर आपल्या सोबत माहिती देतायत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आणि विजय चिडे। विजय, तुमच्याकडे येते। आता सध्या मराठवाड्यात काय चित्र आहे? वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसतोय, शेती पिकांना याचा फटका बसलेला आहे, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच बघितलं तर शेतकऱ्यांचे रब्बीचे जे पिके आहे ते काढणीला आले होते, मात्र काल सायंकाळी जे आहे ते मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने ते त्याचबरोबर वादळी वाऱ्याने देखील हजेरी लावली आहे। त्यामुळे संपूर्ण पिके जी आहे ती भुईसपाट झाली असल्याने आता शेतकरी वर्ग जो आहे तो परेशानी झाला आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये वीज पडून 2 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आता सिल्लोड तालुक्यातील 2 जनावर जे आहेत ते वीज पडून दगावली आहेत। तर अनेक भागांमध्ये आता गारपीट देखील झाली आहे। जालन्यामध्ये देखील मोठी गारपीट झालेली आहे, त्यामुळे आता त्या ठिकाणचे फळबागाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोसंबी असेल, इतर पीक असेल, यांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्यामुळे आता प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी जी आहे ती आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आहे। एकीकडे शेतकऱ्यांची पिके जी आहे ती काढणीला आली होती, तीच पिके आता वाया गेली असल्याने शेतकरी वर्ग जो आहे तो आता हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचे गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल हे पिके आहे, हे पिके आता काढण्याच्या सुरुवातीच्या वेळी ऐन टायमावरती ते पिकावर अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो त्यावरती पडला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या गुराचा, जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न सुद्धा ऐरणीवरती येऊ शकतो, असा प्रश्न सध्या छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यामध्ये निर्माण झालेला आहे। जी जी प्रफुल्ल, तुमच्याकडे येते। आता सध्या बुलढाण्यात काय परिस्थिती आहे? सध्या सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाने अक्षरशः रडवलं आहे। काल सायंकाळपासून धो-धो पावसासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी गारपीट झाली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रब्बीचं उभं असलेलं पीक संपूर्ण नाचवलं गेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटामध्ये यामध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। सातत्यानं बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा, कधी अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय। काल आलेल्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं असलेला गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, ज्वारी असेल, या सर्व रब्बी पिकाचं अतोनात नुकसान केलंय। यासह फळबागांना देखील या गारपिटीचा मोठा फटका बसलाय। पशुधन देखील मोठ्या प्रमाणात या गारपिटीमुळे दगावलं असल्याची माहिती जी आहे ते समोर येते। त्यामुळे शेतकरी पुरता नाडवला जातो की काय अशी परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। संग्रामपूर, जळगाव, जामोद, शेगाव, लोणार या तालुक्यांसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। त्याचा थेट फटका जो आहे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना बसल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। गेल्या पावसाचं जे नुकसान झालं होतं त्याचं अद्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। अनेक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा यादीमध्ये लागलेल्या आहे, नुकसानाची कुठेतरी भरपाई मिळेल, पीक विम्याचा पैसा मिळेल, मात्र अद्याप असं अनेक शेतकरी आहेत की ज्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीये, नुकसानीची भरपाई मिळालेली नाही। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ देखील जाहीर झाला होता। अनेक जे तालुके आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर झाले होते, त्याची देखील मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी होते। असं असताना काल आलेल्या या गारपिटीमुळे रात्री देखील जोरदार गारपीट झालेली आहे, वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं असलेलं पीक जे आहे पूर्णतः त्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता प्रशासनाच्या पंचनाम्याची वाट पाहतोय। प्रशासकीय अधिकारी त्यांच्या बांधावर जातील आणि या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना होईल ती भरीव मदत या ठिकाणी दिली जाईल। कुठेतरी शेतकरी या संपूर्ण गारपिटीमुळे, पावसामुळे पुन्हा एकदा हवालदिल झाल्याचं चित्र जे आहे प्रज्ञा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे मदत जी आहे शेतकऱ्यांना तातडीने करणं अत्यंत गरजेचं झालंय। विजय, तुमच्याकडे येते। खरं तर शेती पिकांना फटका बसतोच आहे, मात्र बदलत्या ऋतूमुळे, बदलत्या हवामानामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच मागील 2 दिवसापासून जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये अतिशय ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे।
त्या ढगाळ वातावरणाचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्याला बसत आहे। त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आता ग्रामीण रुग्णालय असेल, इतर भागात असेल, सध्या ताप सर्दी खोकल्याचे जे रुग्ण आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दम्याचे देखील रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि जे अक्षरशः लहान बालक आहेत त्यांना देखील आता सर्दीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यामुळे सध्या जे हॉस्पिटल आहेत ते सध्या आपल्याला हॉस्पिटल पाहायला मिळत आहे। आज देखील सकाळपासून बघितलं तर सूर्याचं दर्शन देखील झालेलं नाही। त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्याच्या आरोग्यावरती देखील चांगलाच बसल्याचं पाहायला मिळत आहे। प्रयत्न जी जी, धन्यवाद विजय, धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।